नमस्कार मंडळी. समाजाला प्रबोधन करणारा ज्ञानी माणूस जर विवेकी असेल तर इतरांहून श्रेष्ठ ठरतो आणि ही श्रेष्ठता त्याचा अहंकार वाढविते. आपणाकडे विश्वातील सर्व ज्ञान आहे अशा भ्रमात तो वावरतो आणि मग हळूहळू लोकांपासून दूर होतो. मागील श्लोकात समर्थांनी मनाला काय नको ते सांगितले. आता समर्थ मनाला काय करावे ते सांगत आहे. मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे बदावे, मना सर्व लोकांसिरे निववावे. मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे. श्रेष्ठ धारिष्ठ म्हणजे वादळांना तोंड देत उभ्या असलेल्या निश्चल पर्वतासारखे स्थिर राहणे. शिवाजी महाराजांसारखे प्रतिकूल परिस्थितीतही तुटपुंजा सेनेसह मुघलांच्या वादळांना तोंड देत राहिले महाराज. गनिमांच्या आणि स्वराज्याच्या मध्ये निधड्या छातीने खंबीरपणे उभे राहिले. ध्येय एकच, स्वराज्य. गोट्यातली गाय आणि घरातली माय वाचली ती या चट्टानामुळेच. समर्थांच्या मनाच्या श्लोकांनी प्रेरित झालेल्या तरुणांनीही राजांच्या साथीने हेच कार्य केले. म्हणून समर्थ म्हणतात, मना तू अंतकरणात श्रेष्ठ धारिष्ठ धर, मना बोलणे नीच शोषित जावे. शंकराचार्यांनी शोषिकतेला वज्रानेही न भंगणाऱ्या कवचाची उपमा दिली. नीच बोलणे शोषणाऱ्यांपैकी एक उदाहरण म्हणजे ज्ञानेश्वर माऊली. संन्यास घेऊन पुन्हा संसारात येण्याचे शासन ज्ञानेश्वरांच्या आईवडिलांनी जीवन त्याग करून घेतले होते. देहांत प्रायश्चित्त घेतले होते त्यांनी. तरी कर्मठ ब्राह्मणांनी या 4 मुलांना सोडले नाही. संन्यासाची मुले म्हणून सदैव त्यांचा छळ केला, अपमान करत राहिले. अर्थात एकदा माऊलींनाही ते सहन नाही झाले. त्यांनी घरी येऊन आपल्या कुटीचे दार बंद करून घेतले. त्यात दुःखाने रडू लागले. मग मुक्ताई ताटीचे अभंग म्हणू लागली. विश्व जागे झाले बन्नी, संत सुखे व्हावे पाणी, शब्दशस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश. तुम्ही तरवनी विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मुक्ताईंचे अभंग ऐकून हळूहळू ज्ञानेश्वर शांत झाले. त्यांनी आपले सत्कार्य सदैव चालू ठेवले आणि आपल्या चांगल्या वागण्याने शुद्धीपत्रही मिळवले. म्हणून आज 750 वर्षानंतरही ज्ञानेश्वर माऊलींचे महत्त्व अजिबात कमी झालेले नाही. तेव्हा सोशिकपणा हा हवाच. स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे. दुसऱ्यांकडून वाईट बोलणे सहन करीत असताना आपण मात्र चांगलेच बोलावे, नम्रतेने राहावे. श्रीकृष्णाला शिशुपालाने अत्यंत वाईट शब्द वापरून अपमानित केले, पण श्रीकृष्ण शांत राहिले. शिशुपालाच्या आईला त्यांनी वचन दिले होते त्याचे 100 अपराध माफ करण्याचे. म्हणून श्रीकृष्णाने सर्व सहन केले. मात्र 101व्या अपराधाला त्यांनी सुदर्शन चक्राने शिशुपालाचे शिर उडवले, त्याचा वध केला. पण वाणी नम्रच होती. मना सर्व लोकांसी रे निववावे. माणसांच्या नम्र बोलण्याने, शांत बोलण्याने दुसऱ्याच्या समोरच्याच्या जीवाला गारवा मिळतो, त्याचे मन शांत होते. ज्ञानेश्वर माऊलींचा लोकांनी छळ केला, त्यांना अपमानित केलं, पण त्यांची नम्रता कधी कमी झाली नाही. ते शांतपणे नम्रपणेच बोलत असत, अगदी मातेसारखे. म्हणूनच एवढ्या लहान वयाच्या ज्ञानेश्वरांना लोक माऊली म्हणू लागले. छळ करणाऱ्या, अपमान करणाऱ्या लोकांवर त्यांनी कधी आपल्या ओव्यांमधूनही ताशेरे ओढले नाहीत. अखेर त्यांचा छळ करणाऱ्या विसोबा खेचरांसारखे कित्येक लोक त्यांचे गुणगान गाऊ लागले. नम्र बोलणे लोकांस खरंच निवविते, शांत करते असे समर्थ म्हणतात. भेटू पुढील भागात. बोला जय जय रामकृष्ण हरी.